मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात संकेत दिलेत। मंत्रिमंडळ विस्तारासाठी वादग्रस्त नावांवरून आता गोंधळ देखील झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होतोय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातले संकेत दिले आहेत। तर आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जातात। त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात। तर मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला चेतन होतोय, तर मंत्रिमंडळ विस्तार हा नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी होण्याचे संकेत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। अधिकचे अपडेट नेमके काय मिळतात? निश्चितच शुभम, 11 किंवा 12 डिसेंबरला हा जो नवीन शपथविधी आहे तो अपेक्षित आहे आणि या शपथविधीमध्ये जवळपास 28 ते 30 मंत्री आहेत ते शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतील। तुर्तास जे घोडं अडलेलं आहे भाजपकडून, जे 2022 पासून आतापर्यंत मंत्रिमंडळामध्ये मंत्री दिसलेले होते त्यातील 3 ते 4 जणांच्या नावाला कात्री लावण्यात येणार आहे। याशिवाय शिवसेनेतीलही काही नावांना भाजपने विरोध केलेला आहे, महायुती म्हणून विरोध केलेला आहे। त्यांचा कुठेतरी कामाचा पद्धत आहे किंवा एकंदरीत जी त्यांचा परफॉर्मन्स होता तो निराशाजनक होता आणि म्हणूनच नव्या मंत्र्यांची नावं द्यावीत, नव्या आमदारांना संधी द्यावी अशी ही मागणी या एकंदरीत चर्चेमध्ये ठेवण्यात आलेली होती। मात्र एकनाथ शिंदे काही नावांवरती अडून आहेत, काही खात्यांवरती अडून आहेत आणि म्हणूनच काल आपण पाहिलं असेल एवढा मोठा महाशपथविधी झाला, मात्र या शपथविधीमध्ये अवघ्या मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली। आणखी कुठलाही मंत्री यामध्ये आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळाला नाही। त्यामुळे आता पुढील या आठवडाभरामध्ये एकंदरीत पुन्हा एकदा चर्चेचा गुराळ सुरू होईल आणि महायुतीकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप तिघांकडूनही साधारणतः 8 ते 12 जण प्रत्येकी पक्षातून मंत्री आहेत ते शपथ घेताना पाहायला मिळतील। तुर्तास तरी 8 ते 9 मंत्रिपद आहेत ती राष्ट्रवादीच्या कोट्याला जात आहेत, तर 10 मंत्रिपद आहेत ती शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात। या उलट 12 मंत्री आहेत ते भाजपच्या कोट्यातून शपथ घेताना पाहायला मिळतील। त्यामुळे साधारणतः एक मोठा 28 ते 30 जणांचा जम्बो विस्तार आहे तो आपल्याला 11 किंवा 12 तारखेला राजभवनमध्ये शपथ घेताना पाहायला मिळू शकतो। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।